भिवंडी पारोळ रस्त्यावरील तळवली फाट्याजवळील रस्त्याशेजारी चुकीच्या पद्धतीने वाहनांच्या पार्किंगमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवतोय। या अनधिकृत पार्किंगवर स्थानिकांनी कारवाईची मागणी केली आहे। अजितदादांची आठवण कायम स्मरणात राहावी यासाठी एका युवकाने हातावर दादांच्या प्रतिमेचा टॅटू काढला। बारामतीच्या निरावागोज इथल्या बाबूराव कारंडे या युवकाने हा टॅटू काढला। पंढरपुरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली। पंढरपूर शहर पोलिसांनी 105 वाहन चालकांवर कारवाई केली। त्यांच्याकडून 57,000 रुपयांचा दंडही वसूल केला। अजित पवारांच्या निधनानंतर पवार कुटुंबियांच्या सांत्वन भेटीसाठी बारामतीत सहयोग सोसायटी निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी होते। सहयोग निवासस्थानी सर्वच पवार कुटुंबीय उपस्थित आहे। या सर्वच कुटुंबियांची कार्यकर्ते भेट घेत आहेत। सोलापुरात सिद्धेश्वर तलावात बुडून शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय। 3 मित्र सिद्धेश्वर मंदिर इथं दर्शनासाठी गेले असता ही सगळी घटना घडली। इतर दोघे सुखरूप असल्याची माहिती आहे। रायगड जिल्ह्यातल्या खालापूर तालुक्यातील छावणी उंबरखिंड इथं 365वा विजय दिन सोहळा साजरा केला। या निमित्तानं शिवशाहीर वैभव घरत यांनी पोवाडे सादर केले तर विनय दाभाडे यांचं व्याख्यान झालं। कल्याणमधील अनेक भाविक कल्याणच्या मलंगडाकडे रवाना झाले। माघ पौर्णिमेच्या यात्रेसाठी भाविकांची गडावर मोठी गर्दी होती। प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांनी अकोल्यात कीर्तन करताना 10वी-12वीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर वक्तव्य केले। 10वी आणि 12वीच्याही मुलांचं लक्ष मोबाईलमध्ये, परीक्षेच्या वेळी खिडकीतून चिठ्ठी घ्यायची आणि शिक्षकांना धम द्यायचा अशी आजची परिस्थिती असं वक्तव्य त्यांनी केलं। मुक्ताईनगरच्या लोहारखेडा पिंपरी भोजना रस्त्यावर अंडरपास करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले। शेतकऱ्यांना 1 तास महामार्ग रोखून धरला। यावेळी महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या। संपूर्ण महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असणाऱ्या कर्नाटकच्या चिंचली मायक्का देवी यात्रेला सुरुवात होते। उद्यापासून यात्रेला सुरुवात होईल। 5 फेब्रुवारी रोजी यात्रेचा मुख्य दिवस असेल। जळगावात जिल्हा प्रशासनातर्फे खानदेश कृषी संस्कृती आणि पशु प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं। या प्रदर्शनात कृषी अवजारं आणि साहित्यांचं भव्य प्रदर्शन मांडण्यात आलं।